ओके. गुड इव्हनिंग एव्हरीवन. ओके. सगळ्या ओके. पझलचा आन्सर कृती सगळ्यात लास्टला सांगणार. जो लास्टला थांबेल त्यालाच आन्सर सांगणार. सो गाईज एव्हरीवन, लक्ष द्या इकडे. बघा, लास्ट टाइम आपण 3 मेथड्स बघितलं होतं, राईट? 3 मेथड्स बघितलं होतं. फर्स्ट वन काय होती मला सांगा पटापट. फर्स्ट काय नव्हतं तुमचं गाईज, फॅक्टरायझेशन मेथड होती, राईट? की ज्याचं आपण फॅक्टरायझेशन करत होतो. सेकंड वॉज कम्प्लिटिंग स्क्वेअर. सेकंड जी होती तुमची कम्प्लिटिंग स्क्वेअर होती. द लास्ट मेथड जी होती ती फॉर्म्युला मेथड होती. सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड सांगितलेली मी तुम्हाला. सगळ्यात इम्पॉर्टंट का, अशी मेथड आहे की जिने प्रत्येक वेळेस आपण रूट्स काढू शकतो. ठीक आहे ना? असं कोणताच रूट्स नाही की या मेथडने निघत नाही. एक एक्झाम्पल सांगितलं इथे बघा. काय दिलं त्यांनी? x² + 10x + 2 = 0 दिला, राईट? लक्ष द्या सगळ्यांनी. सो वी नीड टू फाइंड फर्स्ट एबीसी. एबीसी फाइंड करणं गरजेचं आपल्यासाठी, राईट? नाउ टेल मी व्हॉट इज ए, व्हॉट इज बी अँड व्हॉट इज सी हिअर. ए काय येणार बाळांनो? पटापट सांगा, पटापट. व्हॉट इज ए अँड व्हॉट इज बी अँड व्हॉट इज सी? पटकन, पटकन गाईज. वन, व्हेरी गुड. ए इज वन. बी इज, व्हॉट इज बी? व्हॉट इज बी गाईज? व्हॉट इज बी? पटापट. चला. बी इज 10. व्हेरी गुड. अँड सी इज 2, राईट? सो वी नीड टू पुट सबस्टिट्यूट इन दिस फॉर्म्युला. फॉर्म्युला आपल्याकडे आपला ऑलरेडी प्रेझेंट होता. -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac. एकदा प्लस घ्यायचं, एकदा काय घ्यायचंय? मायनस घ्यायचं. एकदा प्लस आणि एकदा मायनस. सो इट विल बी -10 प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac. म्हणजे काय आला गाईज? 10² - 4. A1 आहे, C2 आहे, राईट आहे ना? हा. डिवाइडेड बाय 2a. ए किती आला बाळांनो? परत 1. सिम्प्लिफाय करून काय आला? -10 प्लस मायनस रूट ऑफ 100 - 8. दॅट विल बी 2. सिम्प्लिफाय करून काय आला गाईज तुमचं? -10 प्लस मायनस 100 - 9. काही झालं? 92. डिवाइड बाय काय आला बाळांनो? 2. आता 92 चे फॅक्टर्स काढायचे बघा, स्क्वेअर रूट काढायचा. तर आपण प्राईम फॅक्टरायझेशन करतो. माहिती आहे ना सगळ्यांना? 2 4 8, 2 6 12, 2 2 आणि 23 1. मधलं इथं काय येणार तुमचा? -10 प्लस मायनस 4 × 23 डिवायडेड बाय 2. सिम्प्लिफाय करून काय आला? -10 प्लस मायनस 2 √23/2. 2 ने डिवाइड करून फायनल आन्सर शिल्लक राहिला काहीच -5 प्लस मायनस √23. आलं होतं सगळ्यांचं? लास्ट टाइम केलेलं होतं आय थिंक, राईट? या क्वेश्चन पासून आपण आता पुढे जाऊ. हा फॉर्म्युला फार 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 इम्पॉर्टंट आहे गाईज, लक्षात ठेवा का सगळ्यांनी. ठीक आहे. चलो नेक्स्ट याच्यावर जातोय बाळांनो आपण आता. नेक्स्ट हे 2 क्वेश्चन. चला पटकन करा, पटकन. फर्स्ट अँड सेकंड. बघू कोणाचा आन्सर फास्ट येतो. फाइंड द रूट्स बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. मी एक्झॅक्ट 2 मिनिटाचा टाइम देतो, पटकन करा, पटापट. 2 मिनिटाचाच टाइम देतोय, पटकन करा सगळ्यांनी. चला पटापट. ए किती आहे? मी तर ए लिहून देतो, बी लिहून देतो काहीच तसं पण -2 आणि सी देतो -3. इथे पण ए दिला 1, बी दिला 1 आणि सी दिला 5. चला करा पटकन, पटापट करा, पटकन करा, चला पटकन करा. डोंट वेस्ट टाइम. चला पटकन. पहिल्याच्यात किती आलं आणि दुसऱ्याच्यात किती आलं सांगा मला पटकन. एव्हरीवन डू इट फास्ट. किती येत आहे? फर्स्ट वन आला का? 6 आलंय? हर्ष नक्की क्लिअर आहे बघा तुला? बघा इकडे जर पुट केलं मी, काय होणार बघा? -(-2) प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac. म्हणजे काय येणार आहे? -2 चा स्क्वेअर -4a आणि c, राईट? डिवायडेड बाय 2a. 2 × 1. तर सिम्प्लिफाय करून काय आलं? 2 प्लस मायनस 4 प्लस 12 डिवाइड बाय 2. प्लस मायनस किती आला काय? 16 डिवाइड बाय 2. तर 2 प्लस मायनस किती आला? 4/2. दॅट इज अ 2 प्लस 6/2 आणि -2/2. तर आन्सर किती आला काय? 3 आणि -1. पुन्हा पुन्हा झालं 3 -1. व्हेरी गुड मयुरी, व्हेरी गुड कीर्ती, व्हेरी गुड बच्चू, व्हेरी गुड. नाव नेक्स्ट वन पटकन करा बरं. चला पटकन सेकंड वन. पटापट पटापट प्रॅक्टिस दिस वन. चलो गो फॉर इट. एव्हरीवन डू इट फास्ट. दिसतंय सगळ्यांना? हे करायचं x² + x + 5 करायचं. चला पटापट पटापट. टाइम वेस्ट नाही करायचा आहे. मी लिहून देतो. A1 आहे, बी पण 1 आहे आणि सी किती दिलाय गाईज? 5 दिलाय. चला बघू कुणाचं येतं अगोदर. पटकन, पटापट पटापट फास्ट.
काय होणार काय इकडे बघा, मायनस बी प्लस मायनस, मी पण करतो तुम्ही पण करा सोबत, कुणाचा लवकर होतं बघू, ठीक आहे ना. बी स्क्वेअर मायनस 4ac, राईट आहे, डिवाइड बाय 2a, राईट. सिम्प्लिफाय करून काय आलं, -1 प्लस मायनस 1 - 20 डिवाइड बाय 2. हे तर प्रॉब्लेम येईल ना रे, की नाही. हा काय आला -1 येईल का सृष्टी, ती मागचं काढलं का बघा, ठीक आहे. हा, मायनस रूट ऑफ काय आला गाईज, -19 डिवाइड बाय 2. दॅट्स इट, दिस इज युअर फायनल आन्सर. क्लिअर झालं गाईज. -1 प्लस मायनस √19 डिवाइड बाय 2, हे आपलं फायनल आन्सर आहे गाईज. आलंय का. आता तुम्ही म्हणाल सर √19चं काय करायचं, √19चं काही करता येत नाही. हा, आता करता येत नाही अशातला विषय नाही. जेव्हा तुम्ही 11वीला जाल ना, कॉम्प्लेक्स नंबर नावाचा चॅप्टर आहे, त्यात ते शिकवतात की √19चं काय केलं पाहिजे. बट आता आपण 10वीला आहे, दॅट इज नॉट इन आवर स्कोप ऑफ सिलेबस, आपल्या सिलेबसमध्ये ऍडेड नाहीये. आपण इथपर्यंत आणून सोडलं तरी काही हरकत नाही. तर √19 असंच ठेवायचा. दिस इज युअर फायनल आन्सर. क्लिअर आहे. तर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये पण निगेटिव्ह नंबर येऊ शकतो, √20, √19, √16. √16चं -4 लिहायचं नाही का, नाही लिहाल. इथं बरं √16 आला असतं काय लिहिलं असतं सांगा बरं. बरं, हे सगळ्यात महत्वाचं, -16 आला असतं काय लिहिलं असतं आन्सर, बोला. कीर्ती, -19 आला ना, आपण त्याला बाहेर काढू शकत नाही. √-19 ला हात लावायचा नाही, काही करायचं नाही. कळालं. यस पल्लवी, काय डाऊट आहे बा, टेक्स्ट मेसेज मध्ये टाक. कळालं ना. √-16 काय लिहिणार सांगा बरं, काय लिहिणार, इक्वल्स टू काय लिहिणार, बोला पटकन. √-16 काय लिहिणार बघू, कोण हुशार आहे तुमच्या. काय आन्सर येईल सांगा मला. व्हॉट विल द √-16, पटकन. नो, काही येत नाही. 4 पण नाही, -4 पण नाही, काही लिहायचं नाही. काहीच म्हणजे काहीच नाही. √-16 √-16च राहील, ठीक आहे ना. याच्या बाहेर काही येत नाही. नाही, +4 पण नाही, -4 पण नाही. लक्षात ठेवा, एक्झामच्या वेळेस ही चूक करू नका, अर्धा मार्क चालला रे. व्हेरी गुड मयुरी, √-16च राहील. कळालं. समजलं सगळ्यांना. ह्या चुका करायच्या नाही, त्या छोट्या छोट्या मिस्टेक्स आहेत. चालायचं पुढे. ओके, चलो ग्रेट. नाव सी, नेक्स्ट वन इज नेचर ऑफ रूट्स. ठीक आहे ना, रूटचं नेचर. आपण त्याच्यामध्ये बघा, नेचर ऑफ रूट्स मध्ये काय सांगितलं होतं बाळांनो, की त्यांनी म्हटलंय की जो रूट आहे तो कोणत्या प्रकारचा असू शकतो, त्याच्याबद्दल डिस्कशन केलंय बघा. नेचर ऑफ रूट्स मध्ये मग वर्ग समीकरणांचे मुळाचे स्वरूप, नेचर ऑफ रूट्स म्हटलंय. त्यांचं म्हणणं आहे रूट्स जे आहेत ते 3 प्रकारचे असतात. आपण स्टार्टिंगला पण बघितले होते. फर्स्ट काय असतात, एक तर रिअल असतील, ठीक आहे, आणि दुसरं काय असतात बाळांनो, अनरिअल. ठीक आहे ना, रूट्स रिअल आणि अनरिअल. रिअल मध्ये दोन प्रकार केले त्यांनी. एक तर डिस्टिंक्ट असतील, डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे, आणि एक तर काय असतील बाळांनो, सेम. काय असतील, सेम. रिअल असतील पण डिस्टिंक्ट पण असू शकतात आणि सेम पण असू शकतात. त्याच्यासाठी कंडिशन्स ज्या दिल्या होत्या त्या या दिल्या होत्या बघा. त्यासाठी त्यांनी म्हणणं की जो डिस्क्रिमिनंट आहे तो काढा. आता तुम्ही म्हणा डिस्क्रिमिनंटच का काढायचा, हे कशावरून आलं बघा बाळांनो. मग अशी रूट्स आपण हे दिला होता फॉर्म्युला, अल्फा आणि बीटाचा, आठवतं का. क्लिअर नाही दिसत. अरे बाळांनो, स्क्रीन शेअर केली आहे. क्लिअर दिसत नाही बाळांनो, क्लिअर दिसत नाहीये का, पटकन सांगा. हा, बघा अल्फा काय लिहिलेलं बाळांनो, मी शॉर्टकट मध्ये सांगतोय. ठीक आहे, दिसतंय तेच म्हटलं, स्क्रीनवर तर फार क्लिअर दिसतंय. +b² -4ac, राईट, डिवाइड बाय 2 आहे. आणि -b, कार्तिक तुझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल मित्रा, थोडा रेंज मध्ये आहे ना. ठीक आहे, 4ac डिवाइड बाय 2 आहे. आता तुम्ही जर दोन्ही रूट मध्ये बघितलं, अल्फा आणि बीटा हे रूट्स आहेत, राईट आहे की नाही, रूट्स आहेत. आता हे रूट्स दोघं कोण डिसाइड करतं, हे सगळ्या टर्म्स डिसाइड करतात, राईट आहे. -b² -4ac. पण जर मी काय म्हटलं की हा रूट ऑफ मायनस जो आहे b² -4ac, हा जर झिरो घेतला डायरेक्टली, हा काय घेतला, झिरो, लक्ष द्या बरं का. हा जर झिरो घेतला, काय घेतला, b² -4ac झिरो, म्हणजे ही टर्म निघून जाणार, राईट. ही पण टर्म निघून जाणार. अल्फा काय येणार सांगा बरं मला त्या केसमध्ये, अल्फा काय येणार सांगा पटकन. ही झिरो घेतली ना, अल्फा काय राहणार बोला. अल्फा काय येणार, सलोनी, इकडे लक्ष द्या. काय येणार बाळांनो, अल्फा काय येणार, -b/2 आहे. अल्फा काय येणार, -b/2 आहे. बीटा पण काय येणार बाळांनो, -b/2. म्हणजे काय, दोघं काय झाले बाळांनो, सेमच आलेत ना. सेमच आलेत बघा, अल्फा पण सेम आला आणि बीटा पण काय आला, सेम आला. डी इज इक्वल टू झिरो असेल तर काय सांगितलं त्यांनी, रूट्स आर रिअल रूट्स. ठीक आहे ना, रूट्स काय आहेत, रिअल आहेत आणि इक्वल आहेत. ठीक आहे ना, रिअल अँड इक्वल. आलं लक्षात, रिअल अँड इक्वल, आलं लक्षात. आता तेच सांगितलं बघा, जर अल्फा काय सांगितलं त्यांनी बघा, रूटच्या आतमध्ये जो हा डी आहे, हा जर b² -4ac, हा डी जर ग्रेटर दॅन झिरो असेल, पॉझिटिव्ह असेल, त्याची काही ना काही व्हॅल्यू निघणार बघा. जसं √16 आहे, √15 आहे, तर त्या केसमध्ये त्यांचं काय म्हणणं आहे, जर पॉझिटिव्ह असेल तर डिस्टिंक्ट रूट्स होतील. काय रूट्स होतील, डिस्टिंक्ट रूट्स. सगळ्यांना आवाज अडकतोय का रे.
आवाज सगळ्यांना अडकतोय का? प्लीज आन्सर फास्ट. आवाज सगळ्यांना अडकतोय का फक्त काही पर्टिक्युलर लोकांना आवडतोय? बघा, माझ्याकडे प्रॉब्लेम असेल तर सगळ्यांनाच व्हायला पाहिजे. नाही नाही, बाकीच्यांना नाही अडकत आहे. जे दोघं तिघे जण प्लीज चेक युअर रेंज. माझ्याकडे इश्यू झाला तर बाळांनो सगळ्यांनाच इश्यू होईल, म्हणजे कुणालाच आवाज नाही, बिकॉज माझ्याकडे इनपुट जाते, तुमच्याकडे आउटपुट आहे. इनपुट जर क्लिअर म्हणजे एकच इनपुट आहे, आउटपुट याच्यामध्ये सगळे 32-33 आउटपुट आहेत. 2-3 आउटपुट मध्ये इश्यू असेल तर त्या आउटपुट मध्ये प्रॉब्लेम आहे. इनपुट तर सिक्रेट सेम आहे ना, राईट? बघा, डी ग्रेटर दॅन झिरो जर मी घेतला बाळांनो तर रूट्स काय येणार माझे? रिअल आणि डिस्टिंक्ट येणार. आणि डी लेस दॅन झिरो असेल तर नो रिअल रूट्स. रिअल रूट्स नाही येत. रिअल नाही येत. तर बेसिक गोष्ट आहे बाळांनो, दिलेल्या क्वेश्चन मध्ये काय करायचं? सरळ सरळ डिस्क्रिमिनंट काढायचं, फक्त काही डोकं लावायचं नाही. ठीक आहे, बोला याच्यात डिस्क्रिमिनंट काय येणार सांगा बरं पटकन. याच्यात पण सांगा डिस्क्रिमिनंट काय. आणि नेचर ऑफ रूट्स पण सांगा पटकन. पटापट पटापट, चला 2 क्वेश्चन आहे, 3 क्वेश्चन आहे, पटकन करा. पटापट करा, कुणाचा आन्सर करेक्ट आहे तर बघू, चला पटापट. रूट्स काढायचं आणि नेचर ऑफ रूट्स सांगायचं पटकन. एव्हरीवन. आलाय 128. अरे वा, व्हेरी फास्ट. बाकी काय बघा बाळांनो, बी स्क्वेअर मायनस 4ac, 10 स्क्वेअर मायनस 4ac, 100 प्लस 28, 128. व्हेरी गुड. म्हणजे डी काय आला? ग्रेटर दॅन झिरो. रूट्स काय बाळांनो? रूट्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. व्हेरी गुड. व्हॉट अबाउट दिस वन? चला हा हा वाला करा, चला पटकन. सेकंड वन चला पटकन, डू इट फास्ट. आलंय का? सेकंड वन आलाय पटकन. सलोनी आलाय आपलं. कीर्ती आता अंडररूट नाही म्हणजे फक्त एवढंच करायचं. अंडररूट नाही, डी म्हणजे अंडररूट नसतो बा. अंडररूट डिस्क्रिमिनंट मध्ये अंडररूट नसतो, फक्त आपण फाइंड आउट करतो. व्हेरी गुड मयुरी. बरं काय करूयात बघा, ए बी सी माहिती, -5 चा स्क्वेअर -4ac, 2 आणि 7, राईट? तर 25, 4 2 8, 8 × 32, किती आलं? -7 आलं. चुकलंय का तुमचं? का माझं चुकलंय? ओके. 7 × 28, 28 जुने. ओके, हे चुकलं. सॉरी सॉरी, माय मिस्टेक. कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली इकडे. परत करूयात. हम्म. काय आलंय बघा इकडे. 25 -4 2 8, 8 8 56, 56. ठीक आहे ना? तर इथे ते -31. व्हेरी गुड. -31 म्हणजे लेस दॅन झिरो झालं. लेस दॅन झिरो म्हणजे काय आलं? रूट्स आर अनरियल. रूट्स आर अनरियल. ठीक आहे ना? त्याच्यामध्ये पुढचं लास्ट वन, अनरियल रूट्स बाय डिफॉल्ट डिस्टिंक्टच असतात बघा. त्याच्यात सांगा डी काय येणार पटकन. रिधा, कीर्ती, 40 येते बघा सगळ्यांना. 2 स्क्वेअर -4 1 × -9, दॅट इज अ 4 + 36, दॅट इज अ 40, विच इज ग्रेटर दॅन झिरो. काय आला परत सांगा? रूट्स काय आहेत? नेचर ऑफ रूट्स काय येणार बाळांनो? पटकन 2 मिनिटात टाईप करायचं पटापट. नेचर ऑफ रूट्स विल बी, नेचर ऑफ रूट्स विल बी रिअल अँड डिस्टिंक्ट. काय येणार? रिअल अँड डिस्टिंक्ट. क्लिअर आहे? अंडरस्टूड एव्हरीवन? या इथपर्यंत क्लिअर झालं? चला व्हेरी गुड. चला नेक्स्ट टॉपिक बघा आता, रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, देअर कोएफिशियंट्स. आता बघा त्यांचं काय म्हणणं होतं बघा, 2 रूट्स मी लिहिले होते मागाशी, लक्ष द्या बरं. अल्फा काय लिहिला होता मी तुमचा? बघा अल्फा हा लिहिला होता -b प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर -2a, 4ac/2a. बेटा काय लिहिला होता? हा. तर मी दोघांना ऍड केलं तर बघा, हा पॉझिटिव्ह पार्ट आणि निगेटिव्ह पार्ट काय येणार बाळांनो? कॅन्सल. शिल्लक करायला हे दोघं काय आले? कॅन्सल. शिल्लक करायला b -b -b -2b. दिसतंय का सगळ्यांना? पटकन सांगा. का मी सॉल्व्ह करून दाखवू? पटकन बोला की सॉल्व्ह करून दाखवू, लिहून दाखवू डायरेक्टली, काही ते समजेल. पटकन सांगा पटापट. सॉल्व्ह करून पाहिजे तर करून दाखवतो, काही इश्यू नाही. ठीक आहे ना? सो शिल्लक करायला 2 2 गेट कॅन्सल. सॉल्व्ह करून दाखवू का? सॉल्व्ह पाहिजे तर सॉल्व्ह लिहा त्याच्यामध्ये. लिहा सॉल्व्ह म्हणून लिहा, ज्यांना सॉल्व्ह करून पाहिजे. मी पुढच्या पेजवर सॉल्व्ह करून दाखवतो. पटकन बोला. एव्हरीवन सॉल्व्ह करून पाहिजे. बरं ठीक आहे, लक्ष द्या. हा फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांना हा कन्सेप्ट माहित पण नसतो बरं का एक्झाम मध्ये. बरेच जण रूट करताना काय करतात की हा सर ठीक आहे, असे असे रूट्स आहेत, फक्त ते करायचे म्हणून करतात. तर ऍक्च्युअल मध्ये रूट्स मध्ये कन्सेप्ट काय असतो तो सांगतो तुम्हाला. लक्ष द्या सगळ्यांनी. बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. बघा बघा, आपण कोणती क्वाड्रॅटिक लिहिली? ax² + bx + c.
इज इक्वल टू 0. याच्यात दोन रूट्स घेतो बरोबर, एक अल्फा घेतो आणि एक काय घेतो बा बीटा. दिसला सगळ्यांना दोन रूट्स. बरं, मला सांगा अल्फा काय लिहितो आपण, काय लिहितो -b+√b² - 4ac डिवाइड बाय 2a. आणि बीटा काय लिहितो बा, बीटा काय लिहितो आपण -b−√b² - 4ac/2a. इथपर्यंत ओके, इथपर्यंत ओके. पटकन आन्सर करा, इथपर्यंत ओके सगळ्यांना, इथपर्यंत समजलं. ओके, मला आता नेचर ऑफ रूट्स काढायचं. मी काय केलं बघा, आता दोन्ही रूट्सला ऍडिशन केलं, दिसत आहेत ना अल्फा आणि बीटा. अल्फाच्या ऐवजी अल्फा पुट केला, बरं केला पुट, राईट आहे. आणि बीटाच्या ऐवजी बीटा पुट केला. इथपर्यंत कोणाला काय डाऊट, अरे कोणाला काय डाऊट इथपर्यंत, इथपर्यंत समजलं. अल्फाच्या ऐवजी अल्फा आणि बीटाच्या ऐवजी बीटा. अंडरस्टूड. ना सी मध्ये प्लसचं साईन आहे, दोघांचा डिनोमिनेटर पण सेम आहे. बघा मॅथचा सिंपल रूल आहे का, डिनोमिनेटर जर सेम असेल तर न्यूमरेटरची काय होते, ऍडिशन. न्यूमरेटरची काय होते बाळांनो, ऍडिशन. ऍडिशन करूयात. थ्रू आउट डिनोमिनेटर काय घेतला, सेम घेतला बरोबर ना. 2 आहे पहिला लिहू बघा, लक्षात द्या -b+√b² - 4ac. लक्ष द्या कसं लिहितोय मी, प्लस मायनस बी तसाच -√b² - 4ac. इथपर्यंत कोणाला काही शंका, पटकन सांगा मला, इथपर्यंत कोणाला काय डाऊट. हा आता बघा ही टर्म दिसते का, ही वाली दिसली. हा ही टर्म कशामध्ये, प्लस मध्ये. सेम टर्म फक्त कशामध्ये, मायनस मध्ये. बघा एकाच लाईन मध्ये दोन टर्म्स आलेल्या आहेत, दोन्ही टर्म्स पैकी एक टर्म प्लस मध्ये आणि एक टर्म कशामध्ये बाळांनो, मायनस मध्ये. मॅथचा रूल काय सांगतो, प्लस मायनस काय होणार, कॅन्सल. काय होणार, कॅन्सल. शिल्लक करायला -b आणि ते -b, हा पण -b राहिला, प्लस मायनस मायनस, राईट. डिवाइड बाय 2 आहे. सिम्प्लिफाय करून काय लागायचं, -2b/2a. 2 कॅन्सल, शिल्लक करायला बाळांनो -b/a झालं. आलं लक्षात, काही शंका याच्यात कोणाला, अरे काही डाऊट याच्यामध्ये, पटकन सांगा. क्लिअर झालं इथपर्यंत. हा आता तेच मल्टिप्लिकेशन मध्ये बघा बरं का, आता मल्टिप्लिकेशन मध्ये बघा कसं करूयात आपण. आता बघा या दोघांचं काय करायचं होतं मला, आता मल्टिप्लिकेशन. लक्ष बरं का, कसं करतोय मल्टिप्लिकेशन, सगळ्यांनी लक्ष द्या, सगळ्यांनी इकडे व्यवस्थित. आता तुम्ही म्हणाल सर इकडे एवढं सांगायची गरज आहे का, बघा ह्या गोष्टी का सांगितल्या जातात, बिकॉज कॅल्क्युलेशन मध्ये पण तुम्हाला हे बारकावे कळाले पाहिजे की एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन मध्ये काय चुका करायच्या आणि काय नाही करायच्या, राईट. बघा हे 2 आहे आणि याला पण डिवाइड बाय 2 आहे. दोघांचं काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं आपण, राईट. आता मी जेव्हा दोघांचं मल्टिप्लिकेशन करतोय बघा अल्फा इंटू बीटा, अल्फाच्या ऐवजी अल्फा आणि ऑफकोर्स बीटाच्या ऐवजी बीटा पुट केला. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का, लक्षात घ्या, 2a डिनोमिनेटर होते दोघांचा, डिनोमिनेटर डिनोमिनेटरशी मल्टिप्लाय होतो आणि न्यूमरेटर न्यूमरेटरशी होतो. तर डिनोमिनेटरला काय आला, 4a² आला, 2 2 4 आणि a इंटू 1 आला a². डिनोमिनेटर मध्ये कोणाला काही इश्यू बाळांनो, चला पटकन डिनोमिनेटर क्लिअर आहे, न्यूमरेटर कडे जायचं, जायचं. बरं आता लक्ष द्या बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. बघा ही टर्म बघितली आणि ही टर्म बघा, या दोन्ही टर्म्स काय -b सेम आहेत. बरं ही टर्म बघा आणि ही टर्म बघा, क्लिअर आहे. या दोन्ही टर्म्स पण काय बाळांनो, सेम आहे. आता तिथं काय सांगितलं, त्यांचं म्हणणं आहे की पहिली टर्म आणि दुसरी टर्म सेम आहे, पहिली टर्म आणि दुसरी टर्म सेम आहे, फक्त डिफरन्स काय, पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लस आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय आहे, मायनस आहे. तर a+b × a−bचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो, a² - b². काय फॉर्म्युला असतो गाईज, a² - b². इथे पण तेच होणार बघा, आता एच्या ऐवजी फक्त -b आहे म्हणून काय होणार, -b² -√b²-4ac². सिम्प्लिफाय करून काय येणार, बोला काय येणार, -b² येणार b² -b² - डिवाइडेड बाय 4a². ठीक आहे, b² कॅन्सल. मी क्लिअर सांगतो बरं का, माझ्या लेक्चरमध्ये जर फालतू गप्पा करताना जर दिसलं कोणी, तर मी डायरेक्ट ब्लॉक करेल, कोणत्याही लेक्चरमध्ये घुसून देणार नाही. ठीक आहे, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी लेक्चर करा बाळांनो, बाकीच्यांचा टाइम वेस्ट नका करू. फालतू चॅटिंग करायला ही नाही बाळांनो, तुम्हाला चॅटिंग करायची बाळांनो, मस्त पार्क मध्ये जा, निवांत जाऊन बसा, गप्पा मारत बसा. इकडे ज्यांना सिरियसली करायचं तेच थांबा. ठीक आहे, परत जर हाय वगैरे अशा टाइमपासचे मेसेज आले तर मी डायरेक्ट रिमूव्ह करून टाकेल, ब्लॉक करून टाकेल, परत जॉईन पण नाही करता येणार तुम्हाला. ठीक आहे, लास्ट वॉर्निंग देतोय, श्रेयस, आदित्य, सगळ्यांना. ठीक आहे, बघा मग b² कॅन्सल झाला, शिल्लक करायला बाळांनो 4ac डिवाइड बाय 4a², राईट. निगेटिव्ह नाही येणार बघा, बघ -4ac नाही येणार किती, लक्ष दे बघा. जेव्हा तू ब्रॅकेट ओपन करते, लक्ष द्या इकडे काय होतं बघा, लक्ष द्या इकडे काय सांगतोय मी, हा स्क्वेअर रूट आणि हा कॅन्सल केला, लक्षात आलं. आता मायनस जेव्हा केला तर मायनस मायनस काय आला, प्लस झाला, +4ac, 4 कॅन्सल, ए कॅन्सल, शिल्लक राहिला c/a. शिल्लक राहिला काय, c/a. चला पटकन लिहून घ्या,
सी अपॉन ई लिहून घ्या चला पटकन. पटकन लिहून घ्या चला. लिहिलंय सगळ्यांनी? लिहिलं इथपर्यंत? चलो ठीक आहे, नेक्स्ट याला चालूयात. इथपर्यंत 2 मिनिटं घ्यायचं. चला पुढच्या याच्यावर, ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन वर मूव करूयात. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट दिलाय तुम्हाला. आता बघा मागाशी केलं त्यांनी काय दिलंय, क्वेश्चन मध्ये दिलंय टू ऑप्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स. आता त्यांचं म्हणणं रूट्स दिलेले असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं काढायचं, फार सोपं आहे बघा. हा तुमच्या समोर डायरेक्टली फॉर्म्युला आहे. बघा अल्फा बीटा जर रूट्स असतील, अल्फा आणि बीटा जर रूट्स असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय होणार, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0. सपोज मी काय म्हटलं, फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वेश्चन लिहायचं, फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग रूट्स 2 and 3. आन्सर काय येईल सांगा बरं. फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हॅव्हिंग रूट्स 2 and 3. व्हॉट विल बी द आन्सर? पटकन सांगा काय आन्सर. पटकन. फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हॅव्हिंग रूट्स 2 and 3. आन्सर काय येईल पटकन सांगा बरं, पटकन काय येईल आन्सर. याच्यानुसार फॉर्म्युला सांग. परत सांगतो मयुरी बघ. त्यांनी काय सांगितलं, तुला जर रूट्स माहित असतील, मयुरी त्यांचं काय म्हणणे, अल्फा आणि बीटा रूट्स माहित आहेत. आता बघ मगाशी आपण आतापर्यंत काय शिकलो बा, की मला क्वाड्रॅटिक इक्वेशन माहित होतं. बरं लक्षात आलं का? आता सपोज हे क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 इक्वल्स टू 0. तुला म्हटलं याचे रूट्स काढ. तू म्हणशील सर मी 3 मेथड शिकले आता, एक कम्प्लिटिंग स्क्वेअर, एक दुसरी फॉर्म्युला मेथड आणि पहिला फॅक्टरायझेशन, राईट आहे. त्याच्यावर कोणती एक मेथड वापरून याचे रूट्स काढले, -2 आणि मायनस, राईट आहे की नाही. म्हणजे इकडनं आपण इकडे आलो. इथपर्यंत काय डाऊट मयुरी, समजलं तुला? हे काय आलं का? राईट. आता पण आपल्याला उलटे प्रोसेस करायचे. आता आपल्याला इकडनं इकडे जायचंय, राईट. बघ वरनं खाली आलं होतं, तर खालून पुढे जायचं आपल्याला वर. मला तुला सांगितलं की मयुरी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ज्याचे रूट्स -2 आणि -1 आहे. मग ती क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार? क्वेश्चन समजला? काय आलं ना, बघा मी काय म्हटलं, एक्स स्क्वेअर तर प्लस 3x प्लस 2 एक क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं. त्याचे रूट्स काय आहेत, -2 आणि -1. ते कसे काढले तुम्हाला सांगितलं आता. एक तर फॅक्टरायझेशन मेथड वापरा किंवा फॉर्म्युला मेथड वापरा. आता क्वेश्चन उलटा केला मी, बघा वरून खाली आलो होतं तर खालून वर चाललो, की एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट -2 -1 आहे. तर ती क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल, तर त्या केसमध्ये आन्सर काय असतं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बेटा एक्स प्लस अल्फा बेटा इक्वल्स टू 0. आता याच्यात अल्फा याला घ्यायचा आणि बेटा एकाला घ्यायचं. आलं लक्षात? अल्फा एकाला घ्यायचं आणि एकाला काय घ्यायचं, बीटा घ्यायचं. आलं लक्षात? करा बरं पटकन चला, पटापट पटापट पटापट. डन गाईज. क्लिअर झालं इथपर्यंत? व्हेरी गुड कीर्ती, व्हेरी गुड. हा घेतो ना, एक कम्प्लिटिंग स्क्वेअरचं घेतो ना. बघा इथं काय आलं आता, मग याचं 2 आणि 3 याचं खालचं सांगतो बघा. याचं बघा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 2 प्लस एक्स प्लस 2 × 3 इज इक्वल टू 0. सॉल्व्ह करून काय आलं, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल्स टू 0. दॅट्स इट, झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आलं लक्षात? काय डाऊट याच्यामध्ये कोणाला? समजलं सगळ्यांना? बरं अजून एक क्वेश्चन विचारतो बघ, पुन्हा कोणाला जमतात. हा अनंत ते झालंय मित्रा, मागच्या वेळेस मागचं लेक्चर अपलोड केलं ते एकदा बघून घ्या. ठीक आहे, काय अडचण आली तर मी सांगतो ना परत. ठीक आहे, बघा परत लक्ष द्या. एक रूट दिला तुम्हाला, अल्फा दिला 2 मायनस रूट 3 आणि बीटा दिला 2 प्लस रूट 3. चला करा पटकन, करा बरं, काढा बरं पटकन, बघू कोणाचा फास्ट होता आता. हे थोडंच अवघड आहे ना. बघा तिकडे जर डायरेक्टली फॉर्म्युला मध्ये जर जात असेल तर काय करायचं बाळांनो, साईडला सेपरेट अल्फा प्लस बीटा लिहून घ्यायचा. बघा इथं आधी अल्फा प्लस बीटा लिहायचा आणि अल्फा बीटा लिहायचा, काढून घ्यायचा, फक्त फॉर्म्युला सबस्टिट्यूट करायचं काम ठेवायचं. करा बरं पटकन, काय होईल ते, कोण करतं पटकन सांगा मला. एव्हरीवन डू इट फास्ट. बी गोस टू किती आला, 4 आला. आलं लक्षात? दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, ए मायनस बी, ए प्लस बी. मल्टिप्लिकेशन मध्ये काय ना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर -4 √3 चा स्क्वेअर, 4 - 3 किती आलं गाईज, 1. फक्त आता सबस्टिट्यूट करायचं. बघा माझा फॉर्म्युला काय होता, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0. सबस्टिट्यूट करूयात बघू आपण. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आला आपला, बोला पटकन. अल्फा प्लस बीटा किती आला पटकन, किती आला अल्फा प्लस बीटा? व्हेरी गुड कीर्ती, 4 आला. म्हणून काय आला, 4x आणि अल्फा बीटा 1 इक्वल्स टू 0. झालं.
एवढं सोपं आहे बघा बरं. आलं ना लक्षात की नाही? असा एक क्वेश्चन देऊ अजून, असा एक क्वेश्चन देऊ, थोडा अवघड देऊ. चालेल बघू कुणाकुणाला जमतं, फास्ट कुणाकुणाचं होतं बघू आता. बघू. अल्फा दिलाय -3 -√3 आणि बीटा दिलाय -3 +√3. बोला चला बघू कोणाचं जमतंय. आधी अल्फा प्लस बीटा काढा, नंतर अल्फा बीटा काढा, नंतर सेपरेटली सॉल्व्ह करा. ठीक आहे ना? चला पटापट 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 गाईज, डू इट फास्ट. एवढा वेळ नाही. ठीक आहे ना? जमतंय का? किंग बोर्डला कोणतं येऊ शकतं ना आदित्य? किंग आदित्य बोर्डला काय येऊ शकतं? किंग माणसं असे क्वेश्चन विचारतात का बोर्डला कोणते? किंग लोक सगळं अभ्यास करतात. हा. बर काय येणार सांगा मला? अल्फा प्लस बीटा काय येणार गाईज? -3 -√3 +-3 ठीक आहे ना? -√3 कॅन्सल, मायनस मायनस +6. आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होणार गाईज? अल्फा बीटा -3 स्क्वेअर आणि -√3 चा स्क्वेअर, म्हणजे √3 चा स्क्वेअर, सॉरी. काय आला? 9 - 3 किती आला गाईज? 6 आला. किती आलं? 6. सबस्टिट्यूट करू फक्त आता. काय होतं? x² मायनस अल्फा प्लस बीटाच्या ऐवजी काय आलं? -6x +6 = 0. आलं लक्षात? x² +6x +6 = 0 इज युअर क्वाड्रॅटिक इक्वेशन. अंडरस्टूड? कुणाकुणाचं सेम आन्सर आलं होतं रे? पटकन सांगा. सेम आन्सर कुणाकुणाचं आलं होतं? सायराज आलं होतं? व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. चला याचं पुढे आता डन इथपर्यंत. चला व्हेरी गुड. नेक्स्ट ऑप्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला करा पटकन. पटकन दिलाय क्वेश्चन समोर आहे तुमच्या. 2 मिनिटाचा टाइम फक्त झाला पाहिजे. आलं का आन्सर? ओरली सांगता आला पाहिजे. दाखवा, लिहून दाखवा पटापट. आया? अरे वा, किती व्हेरी गुड बेटा. चला बाकीच्यांचं आलंय का? बघा लक्ष द्या सगळ्यांनी. x² मायनस अल्फा प्लस बीटा -3 -7x प्लस -3 × -7, राईट, = 0. सो फायनली किती आलं? x² मायनस मायनस +10x +21 = 0. दॅट्स इट. असं झालंय ना? व्हेरी गुड. चलायचं पुढे. हम्म. चला आता क्वेश्चन दिले प्रॅक्टिसला. पटापट पटापट. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. चला पटापट. पहिला क्वेश्चन बोला. विच ऑफ द फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन? ABCD कोणतं करेक्ट आहे? बोला पटकन. मल्टिपल चॉईस आहे. बोला पहिल्यामध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन? आन्सर इट फास्ट. बी शुअर आहे सगळ्यांना? बघा ए येऊ शकत नाही, 1/x आलाय याच्यामध्ये. हा येऊ शकत नाही, सगळे लिनियर आहे याच्यामध्ये. डिनोमिनेटर x² हा येऊ शकत नाही. म्हणजे कोणता ऑप्शन आहे? बी इज करेक्ट. व्हेरी गुड. चला सेकंड वन सांगा. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन? बोला कोणता क्वाड्रॅटिक नाही, सेकंडचं सांगा. विच वन इज नॉट क्वाड्रॅटिक? बघा हा क्वाड्रॅटिक आहे, हा पण क्वाड्रॅटिक आहे. आता याच्यामध्ये पण काय आहे तुमचा? -x² आणि x² आहे, तो 2x वर होऊन जाईल. पहिल्याच केसमध्ये x² काय होतं? कॅन्सल. सो ए ऑप्शन करेक्ट आहे, राईट. द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल, फाइंड के. करा पटकन चला. रिअल अँड इक्वल म्हणजे डी ची कंडिशन काय येणार? =0. चलो डू इट फास्ट, डू इट फास्ट. पटकन करा, चला पटापट. आलाय का? डी ची इक्वेशन म्हणजे काय ना? k² -4ac. ओके, 4k = 0. k² -4k = 0. के कॉमन, k-4 = 0. तो k = काय लागाय? 0 आणि 4. ऑप्शन सी इज करेक्ट. व्हेरी गुड. चला पुढचा. नेक्स्ट वन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ इट्स डिस्क्रिमिनंट. चला पटकन फाइंड करा. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती येणार? पटापट. फोर्थ वन 17. शुअर आहे? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असते? स्क्वेअर रूट घ्यायचा नाहीये, स्क्वेअर रूट घ्यायचा नाहीये. b² -4ac.
b² - 4ac -5 चा स्क्वेअर -4 √2 √2. ठीक आहे. सिम्प्लिफाय करून काय आलं 25 -4 प्लस 4 आणि 25 आणि किती येणार 16. बरोबर ना. 25 मधून 16 गेलं किती राहिले शिल्लक 17 येते का नक्की. बघा बरं एकदा काय चुकलं. 5² 25 -4ac √2 √2 होणार. सॉरी 4 नाही 2 4 2 8 होणार. सॉरी 8. तर 25 मधून 8 गेले शिल्लक किती राहिले 17 राहिले 17 राहिले. व्हेरी गुड. तो ऑप्शन बी इज करेक्ट. चलो ग्रेट ग्रेट. चला पुढचं सांगा. पुढचं सांगा. नेक्स्ट फिफ्थ वन. 5चा बी आहे. बलराम हंडी सेईंग 5चा बी. बर अजून x² - 5 × 15. बी ऑप्शन करेक्ट आहे ना. व्हेरी गुड. -8x + 15. 5 + 3 8x आणि 5 3 15 राईट. So last one out of the following equation find the equation having sum of its root equals to 5 -5. कोणाचं सम -5 बोला पटकन. रूटची सम म्हणजे अल्फा प्लस बीटा -5 पाहिजे. अल्फा प्लस बीटा काय असतं -b/a लिहिलं ना मगाशी. -b/a कशात येणार -15/3 म्हणजे -5 होणार. ऑप्शन डी करेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. सलोनी ऑप्शन डी इज करेक्ट. ओके. कार्तिक व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड. गणित पर्यंत मयुरी व्हेरी गुड. आदित्य व्हेरी गुड. सगळे हुशार आहेत आपल्याकडे. डोंट वरी. चला नेक्स्ट. आता वर्ड्स प्रॉब्लेम. चला तर मला बघायचं ऍक्च्युअल हुशार कोण आहे. वर्ड प्रॉब्लेम कोण फास्ट करतं. कॉपी नाही करायची. हा. Suez scored 10 marks more in second test than the first. 5 times the score of the first of the second test is the same as the square of the score in the first test. Find his score in the first test. Chalo go for it. Go for it. Go for it. आला आन्सर. आता बघ आदित्य काय केलं पाहिजे मी परत सांगतो लक्ष द्या. 10 मार्क्स आलं. कीर्ती लक्ष द्या सगळ्यांनी. बघा काय सांगितलं. वर्ड प्रॉब्लेम कधी पण आला बाळांनो एकदा लाईन टू लाईन वाचून घ्या. सुएज स्कोर्स 10 मार्क्स मोर इन अ सेकंड टेस्ट दॅन इन अ फर्स्ट. आता फर्स्ट टेस्ट पेक्षा 10 मार्क्स जास्त केले. तर बघा 2 3 गोष्टी लक्षात द्या. मोर दॅन असेल बघा. मोर दॅन असेल तर प्लस करायचं. लेस दॅन असेल तर मायनस करायचं. लक्षात ठेवा. 2 3 ट्रिक सांगतो. मोर दॅन असेल तर काय करायचं बाळांनो नेहमी प्लस. लेस दॅन असेल तर मायनस. टाइम्स असेल तर टाइम्स असेल तर मल्टिप्लाय करायचं. टाइम्स असेल तर काय करायचं मल्टिप्लाय. आता या केसमध्ये काय सांगितलं. सुएज स्कोर 10 मार्क्स मोर इन अ सेकंड टेस्ट दॅन द फर्स्ट. फर्स्ट मध्ये सपोज पकडा. फर्स्ट मध्ये त्याने सपोज एक्स मार्क्स आले असतील त्याचे. तर ऑफकोर्स सेकंड मध्ये काय येणार बा मोर दॅन म्हणल्यामुळे काय येणार आहे सांगा पटकन. फटाफट सांगा. फर्स्ट मध्ये जर एक्स आहे सेकंड मध्ये किती येणार. सेकंड मध्ये काय सांगितलंय मोर दॅन 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन फर्स्ट. किती येणार पटकन बोला. काय करायचं मग. फर्स्ट टेस्ट मध्ये जर एक्स असतील तर व्हॉट विल बी इन द सेकंड टेस्ट x + 10. काय येणार x + 10 येणार. व्हेरी गुड कीर्ती. काय येणार x + 10. आलं लक्षात सगळ्यांना. ना 5 टाइम्स द फर्स्ट 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्टचा स्कोर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्टचा स्कोर चा स्क्वेअर आणि सेकंड टेस्टचा 5 टाइम्स दोघं काय इक्वल आहे. इक्वेशन झालं तयार तुमच्या समोर. आता फक्त पुट करायचं. सेकंड टेस्ट किती x + 10 आणि 5 टेस्ट किती एक्सचा स्क्वेअर आहे. इक्वेशन काय झालं मग 5x + 50 x². पूर्ण इक्वेशन काय तयार झालं. x² - 5x - 50 इक्वल्स टू 0. दॅट्स इट. नाव यू हॅव टू टेक फॅक्टर्स ओनली. 5 10 50 -10x + 5x - 50 इक्वल्स टू 0. ठीक आहे. दोन दोनचे ग्रुप करून घेतले आपण इथे. 2 2चे ग्रुप करून घेतले ते बघा आपण. ठीक आहे ना. पुढे सॉल्व्ह करूयात. हाय ग्रुप आणि हाय ग्रुप. x -10 -5 +5 घेतला. x - 10 इक्वल्स टू 0. तर x - 10 पहिल्या ब्रॅकेटमध्ये x + 5 सेकंड ब्रॅकेटमध्ये इक्वल्स टू 0. तर x इक्वल्स टू आला 10 -5. दॅट्स इट. क्लिअर आहे. आलं होतं कुणाचं. आता -5 तो स्कोर असू शकत नाही. तर आन्सर काय असलं पाहिजे मग 10 असलं पाहिजे. आलंय बाळांनो लक्षात. पटकन आन्सर करा. चला पटापट. पटापट सांगा. क्लिअर सगळ्यांचं. ओके व्हेरी गुड. नाव सेकंड क्वेश्चन. चलो गो फॉर इट.
Vivek is older than Kishore by 5 years. The sum of their reciprocals of ages is 1/6. Find their present ages. करा पटकन चला हा वाला. 2 मिनिटाचा टाइम देतो याला पण पटापट करायचा आहे. कॉपी नाही करायचं बरं का. मनाने करायचा क्वेश्चन्स. पटकन. जमतंय का? जमतंय गाईज. 15 आलं साईराज. बघू लक्ष द्या. आणि ना विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. ठीक आहे ना. बघा आता किशोर जर मी एक्स घेतलं, किशोरचं वय जर एक्स घेतलं, तर विवेक किती होणार गाईज? ऑफकोर्स विवेक किती येणार? x+5, राईट. विवेक इज ओल्डर दॅन 5, ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. म्हणजे विवेक ओल्डर आहे म्हणजे विवेकचं वय जास्त आहे. द सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स म्हणजे 1/x प्लस 1/x+5 इज इक्वल टू किती सांगितलं त्यांनी? 1/6. हे इक्वेशन जमलं सगळ्यांना. ना वी नीड टू सॉल्व दिस. x+5 एक्स इंटू x+5 इज इक्वल टू 1/6. सिम्प्लिफाय करून काय आला गाईज? 2x+5 डिवाइड बाय x² + 5x इज इक्वल टू 1/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना. इथं आलं 12x प्लस 5 6 30. आणि इकडे काय आलं? x² + 5x. सिम्प्लिफाय करून काय राहिलं काय? x² - 7x + 30 = 0. सही आहे. इथपर्यंत कोणाला काय शंका? 10 3 30. डायरेक्ट फॅक्टर्स किती येतील मग? 10 30 ना. x² + 10x. आणि चुकलंय का काही? दोन्ही मायनस म्हणजे 30 कशाला आहे ना? काय चुकलं? -30 व्हायला पाहिजे होतं. हा, तेच म्हणलं -30. -10x + 3x -30 = 0. तर x कॉमन घेतला. x -10 + 3 कॉमन घेतला. x -10 = 0. तर x = 10 आलं आणि -3 आला. -3 पॉसिबल नाही. x किती येणार बाळांनो? 10. तर एक नंबर 10 आला आणि एक काय आला बाळांनो? 15 आला. आला होता सगळ्यांचा आन्सर? एकाचं वय 10 आहे आणि एकाचं वय 15 आहे. आलं होतं सगळ्यांचं? व्हेरी गुड, व्हेरी गुड बाय गाईज, व्हेरी गुड. बरं. बघा आता चॅप्टर इथे संपलाय. तुम्हाला ज्यांना डाऊट आहे पटकन पटापट इथे क्वेश्चन्स टाका बरं. जे तुम्हाला करून घ्यायचे पटापट टाका क्वाड्रॅटिक वरचे क्वेश्चन्स. जे डाऊट क्वेश्चन्स आहे ते आपण घेतोय आता, राईट गाईज? बघा चॅप्टर संपलाय. पुढच्या लेक्चरला आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहे. पण आपण ज्यांना जे डाऊट्स आहेत, जे एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला आलेत, हार्ड वाटलेत, जे सॉल्व्ह झालेले नाहीये किंवा तुम्हाला टीचर्स कडनं पण जमलेले नाहीये, ते क्वेश्चन्स पटकन चॅट बॉक्समध्ये टाका. पटापट पटापट. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बाळांनो, आपला ऍडमिशन सोपं स्टार्ट झालेले गुरुकुल प्रोग्रामसाठी, राईट. लवकरात लवकर पटकन कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन करून घ्या. सीट्स भरत चालले आहेत. परत सीट्स मिळाले नाही तर त्या केसमध्ये आम्ही काही करू शकणार नाही. मी परत सांगतो. ठीक आहे. बघा कम्प्लिटिंग स्क्वेअरचा परत एकदा सांगतो बाळांनो. जर पण असं नको स्क्रीनशॉट टाक. आदित्य लक्ष दे. कम्प्लिटिंग स्क्वेअर मध्ये कन्सेप्ट काय असतो मित्र? बघ, x² प्लस मी ते सपोज 8x + 1 घेतलं सपोज इक्वल्स टू 0. मला याचे रूट्स काढायचे. त्याच्यात कन्सेप्ट कसा आहे बघा, लक्ष दे. मी सोपी ट्रिक सांगतो. मग ह्या 2 टर्म्स बघायच्या आधी इकडच्या, राईट. ह्या तसाच ठेवलाय. इथपर्यंत समजलं तुला? हा जो 1 आहे तिकडे शिफ्ट केला. इकडे येऊन काय झाला? -1. इथपर्यंत काय आलं? आधी तिथपर्यंत क्लिअर बेटा? ठीक आहे. ना नेक्स्ट. आता नेक्स्ट काय केलं मी बघा आता. क्वेश्चनचा फोटो टाका प्रसाद. क्वेश्चनचा फोटो टाका. इथे काय आला? 8 शिल्लक राहिला. आता बघ, एक्सचा कोएफिशियंट घ्यायचा. एक्सचा कोएफिशियंट किती? 8 आहे. डिवाइड बाय 2चा स्क्वेअर दॅट इज 4चा स्क्वेअर विच इज 16. काय केलं? दोन्हीकडे 16 ऍड केला. इकडे पण 16 ऍड केलं, इकडे पण 16 ऍड केला. आता हा जो आहे कम्प्लीट स्क्वेअर असतो. इथे एक्स घ्यायचा. एक्स स्क्वेअरच्या ऐवजी 16चा स्क्वेअर रूट किती आला? 4. आणि इथे जे पण साईन इथे प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, ब्रॅकेट स्क्वेअर. तुझं एक्सपान्शन करून बघ, वरची टर्म तुला मिळणार आहे. आणि तिकडे शिल्लक किती राहिला? 15. स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडला. x+4चा स्क्वेअर इज इक्वल टू 15 आलाय. स्क्वेअर रूट घेतला तर काय आलं? x+4 ± √15. आणि हा तिकडे शिफ्ट केला तर x इक्वल टू काय आलं?
-4 प्लस मायनस √15 आलं लक्षात? झालं, एवढंच आहे. समजलं? ओके, व्हेरी गुड. चला बोला, क्वेश्चनचा फोटो टाका ना मित्रांनो, असं नका करू ना रे. क्वेश्चनचा फोटो टाका ना. ऑप्शन आहे ना तिकडे फोटो टाकायचा. फोटो टाका ना. मॅथ्स सर, मॅथ्स टूचं लेक्चर नाही होणार. होणार होणार ना बा मयुरी. आपण आता एक एक लेक्चर कव्हर करतो ना बा. आता जे सुरू झालं, आता स्पीड वाढेल थोडा. आता आठवड्यात 2 लेक्चर्स घेणार मॅथ्सचे मी. ऑलमोस्ट सगळे चॅप्टर्स कव्हर करून देणार. डोंट वरी अबाउट इट. ओके. ऑल चॅप्टरची रिव्हिजन होणार. सगळे लेक्चर्स अटेंड करा. सगळं तुमच्या हाताखालून पटापट चाललं जाईल. त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल, माझी गॅरंटी. तुम्हाला परत सांगतो. ठीक आहे. सगळ्यांनी प्रॉपर लेक्चर अटेंड करा बाळांनो. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. स्क्रीनशॉट क्वेश्चनचे घ्यायचे का तुम्हाला? फोटो टाकता येत नाहीये? बरं चालेल, काय हरकत नाही. मला पर्सनली ग्रुपवर टाका मॅमला. मी एक लेक्चर डाऊट सेशन घेईल तुमचे. लास्टला तसे पण आपण हॉटचे क्वेश्चन्स घेणार आहोत. काय त्याचं टेन्शन घेऊ नका. आता एकदा सध्या आपण सगळा सिलेबस कंप्लीट करून घेऊ. आणि मॅथचे जे पण हॉटचे क्वेश्चन्स आहेत, आपण त्याचा एक प्रॉपर ग्रुप तयार करून सगळे आपण एकत्र करूयात. ठीक आहे. चालेल, ठीक आहे गाईज. बरं, लास्ट टाइम मी एक पझल विचारलो, त्याचा आन्सर कोणाला आलाय का? मग आज नवीन पझल विचारतो परत. आलाय कोणाला? एनिवन? पझल परत ते सांगतो. बघा, लक्षात द्या. परत सांगतो की मी सांगितलं होतं की 9 कॉइन्स दिलेले तुम्हाला बाळांनो. 9 कॉइन्स दिलेले आहेत, राईट? आणि त्या 9 कॉइन्स मध्ये सगळे जे 8 कॉइन्स आहेत ते 1 ग्रॅमचे आहेत. फक्त जो कॉइन आहे तो 1.1 ग्रॅमचा आहे. बट सगळे जे आहेत ते सेम दिसायला, राईट? सगळे दिसायला सेम आहेत. तर सगळे सेम दिसायला असल्यामुळे आपण डायरेक्टली डोळ्याने त्यांना सेपरेट काढू शकत नाही, बिकॉज 0.1 ग्रॅमचा डिफरन्स फार छोटा असतो. पण त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? तराजू दिलेला आहे, वजन काटा दिलाय ऑलरेडी. पण तराजूचा प्रॉब्लेम काय सांगितला त्यांनी? श्रेयस दिसतंय इकडे. त्यांनी तराजूचा प्रॉब्लेम काय सांगितला? की तराजू तुम्ही फक्त दोनदाच वापरू शकता. आलाय कोणाचा आन्सर? ज्याचा आला त्याने हात वर करा, त्यांचा माईक ऑन करायची मी परवानगी देतो. आलंय कोणाचं? तुम्हाला माईक ऑन करायची परवानगी देतो बाळांनो, टेन्शन घेऊ नका. ज्यांचा आन्सर आला त्याने सांगा. नाही आला? रिता, तुझा आलाय का? नाही नाही, भारी कॉइन्स मध्ये 4, 5, 6 सेकंड वेट, 4, 5. नाही नाही नाही, हे चुकीचं आहे. हे चॅट जीपीटीला टाकलं, त्याने चुकीचं सांगितलं तुम्हाला. कोणीतरी टाकलं इकडे, पण चॅट जीपीटीने आन्सर चुकीचं दिलंय तुम्हाला. ठीक आहे ना? जेमिनीने टाकलं. बरं, ते जेमिनी, चॅट जीपीटी सगळे भाऊ बहीणच आहेत ते. हा. भावेश, सगळे बाजूबाजूलाच राहिलात ते. चुकीचा आन्सर दिला बाळांनो चॅट जीपीटीने आणि जेमिनीने तुम्हाला. बघा, लक्ष द्या. त्याच्यात केसेस बिसेस करायची गरज नाहीये. बघा, 8 कॉइन 1 1 ग्रॅमचे आणि एक 1 ग्रॅमचा आहे. ठीक आहे. एआय, आपण एआयच्या पुढे आहे. ठीक आहे ना? एआय यूज नका करू, लक्ष द्या. बघा, मी काय सांगतो बघा, आता आन्सर सांगतोय, सगळ्यांनी कान देऊन ऐका, बघू कोणाचा आन्सर करेक्ट येतं. लक्ष द्या. बघा, स्लाइड पण असते तुमच्याकडे, एवढं साधं जमलं नाही म्हणून. 9 कॉइन्स होते बाळांनो. काय होते? 9 कॉइन्स. आता मला तराजू दोनदाच वापरायचा, राईट? हा, घेतो असे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेणार आपण. टेन्शन नाही घेऊ. 3, 3 आणि 3 असे 3 ग्रुप तयार केले, राईट? याच्यात कोणाला काही शंका? काय केलं आपण? 3 3 चे किती ग्रुप तयार केले बाळांनो? 3 ग्रुप तयार केले. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? अरे, इथपर्यंत समजलं का? हा. आता काय केलं? तराजूमध्ये बघा, ती तराजू आहे तुमच्याकडे, राईट? तराजूमध्ये आधी काय ठेवलं? हा, तराजूमध्ये इकडे 3 कॉइन ठेवले, इकडे 3 कॉइन ठेवले. आणि तुमच्या हातात किती कॉइन आहे सांगा बरं आता मला. एका तराजूमध्ये 3 कॉइन, एका तराजूमध्ये 3 कॉइन, आणि तुमच्या हातात किती कॉइन आहे? पटकन. 3. व्हेरी गुड. आलं लक्षात? इमॅजिन करा. आता बघा, सिंपल. एक तर हे जड असेल, किंवा हे जड असेल, किंवा हातातलं जड असेल. आता 3 केसेस. एक तर इकडचा खाली गेला, इकडचा खाली गेला तर जड कॉइन कोणत्या याच्यामध्ये रे? पारड्यामध्ये. त्याला ए नाव देऊयात. याला ए, याला बी, आणि हातामधल्या कॉइनला जो आहे त्याला सी नाव देऊयात. ठीक आहे ना? मग इकडचा पारडा खाला गेला तर कशात असणारे कॉइन काहीच? इंग्लिशचं पण आहे, या आठवड्यात मॅम घेतील एखाद्या वेळेस. आता सध्या सेमिनार चालू आहेत ना, त्यामुळे जमत नाही मॅमला. ज्या इंग्लिश त्याच लेक्चर घेणार आहेत, इंग्लिशच्या मॅमच घेणार आहेत ज्या सेमिनार घेतात. बरं, ए खाली गेला तर कशात येणार बाळांनो सांगा पटकन. हा खाली गेला तर ए मध्ये येणार, राईट? हा जर खाली गेला तर कशात येणार बाळांनो? बी. आलं लक्षात? कारण की ज्याच्यात वजन जास्त आहे तो खाली जाणार. आणि सपोज दोघं सेम राहिले तर त्या केसमध्ये कुठं राहील सांगा बरं? दोघं सेम राहिले तर कुठं राहील बाळांनो? पटकन.
कुठं राहील कॉईन? सी मध्ये. व्हेरी गुड. म्हणजे हातातल्या कॉईन मध्ये तो कॉईन आहे. आलं लक्षात? मग आता काय केलंय? मग आता दोघं सपोज सेम राहिले. आता सपोज एक्झाम्पल करू, दोघं सेम राहिले. मग मी काय काढले? तीन तीन काढून टाकले. एकदा वजन झालंय, एकदा वजन झालंय. आता तराजू परत घेतला. सेकंड टाइम वापरतोय बरं का आता मी. सेकंड टाइम वापरतों गाइज. आई एम यूजिंग फॉर सेकंड टाइम गाइज. फर्स्ट टाइम हमने जो किया था गाइज, हमने क्या किया, तीनों तीनों रखे थे, दोनों सेम आए थे, तो हमने निकाल दिया। अभी थ्री कॉइन्स आर रिमेनिंग। एक यहाँ पे रखा, एक यहाँ पे रखा, और अगेन एक कहाँ पे रखा, हाथ में रखा। राइट। एक तो ये नीचे जाएगा तो ये वाला कॉइन होगा, एक तो ये नीचे जाएगा ये वाला कॉइन होगा, या दोनों सेम आएंगे तो ये वाला कॉइन होगा। दैट्स इट। कितनी बार मेजर किया भाई गाइज? किती वेळेस काउंट केलं सांगा मला? किती वेळेस काउंट केलं सांगा मला? पटकन किती वेळेस काउंट केलंय? दोनदा. आलं की नाही आन्सर? कॉइन भेटला का? की नाही भेटला? अरे मिळाला का नाही कॉइन? ठीक आहे, अजून एक देतो बघा आता. अजून एक देतो. लक्ष द्या. बघू, तुम्ही फिजिक्सचे स्टुडंट आहेत ना? बघू कोण सांगतं बघा. एक बंगलो आहे असा. इथे एक खाली एक रूम आहे, राईट? आणि त्या बंगलोच्या शेवटी वरती एक रूम आहे. हा दुसरा रूम आहे, राईट? ठीक आहे. इकडे स्टेअर्स केस केलेल्या वर जायला. बघा बघा, वर खाली रूम आहे. प्रॉब्लेम काय झाला त्या एक जो इलेक्ट्रिशियन होता त्याने काय केलं, वर एक बल्ब लावला. ठीक आहे, इथे बल्ब लावला. पण त्याच्याकडनं काय आलं, चुकून कनेक्शन जे आहे ते खालच्या रूम मध्ये गेलं. राईट आहे. कनेक्शन काय केलं त्याने, खालच्या रूम मध्ये केलं. खालच्या रूम मध्ये त्याने काय केलं, स्विच बॉक्स लावला. त्या स्विच बॉक्स मध्ये लावले तीन स्विच, एक, दोन, तीन. इथपर्यंत कोणाला काय डाऊट? इथपर्यंत कोणाला काय डाऊट? इथपर्यंत समजलं? बघा, लाईट बल्ब वरच्या रूम मध्ये लागला गेला, पण स्विच कुठे लागले गेले, खालच्या रूम मध्ये. एवढा तर कन्सेप्ट कळाला असेल ना तुम्हाला, काय झालंय त्याच्याकडनं गडबड. अरे समजलं की नाही समजलं? अरे समजलं बाळांनो? हो. व्हेरी गुड. आता त्याचा प्रॉब्लेम असा झाला, त्याने लावलंय पण आता ऍक्च्युली आपल्याला माहितच नाही स्विच एक नंबरचं आहे का दोन नंबरचं का तीन नंबरचं. राईट. तर आपल्याला ते ओळखायचं स्विच. आता बेसिकली काय करणार आपण, पहिलं स्विच चालू करणार, वर जाणार बघणार, चालू असेल तर पहिलं, परत खाली येणार, परत स्विच चालू करणार, परत वर जाणार बघणार. हा बेसिक आहे, कॉमन सेन्स, राईट? हे तर प्रत्येक जण करून घे. पण याच्यात प्रॉब्लेम काय होता, इथं होतं डुअर बसवलेला. ठीक आहे. ह्या डुअरचा प्रॉब्लेम काय, याच्यातनं एकदा माणूस बाहेर गेला आणि ते जर लॉक झालं तर ते परत उघडत नाही. समजतंय मला काय म्हणायचं? व्हॉट इज द इश्यू विथ डुअर? एकदा माणूस जर बाहेर गेला, म्हणजे तुम्ही स्विच ऑन करून जर वर बघायला गेले परत खाली आले तर हा स्विच चालू करणार नाही. तिन्ही पण चालू. बघा आता साईराज, क्वेश्चन समजून घ्यायचा मित्रा कधी पण. लक्ष दे. मी तुला काय म्हटलं, आपल्याला लाईट चालू करायचं आहे का? लाईट चालू करायचं आहे का नाही? लाईट चालू करायचं नाही, आपल्याला काय शोधायचंय? फाइंड आउट करायचंय. फाइंड आउट करायचंय विच स्विच, कोणतं स्विच आहे म्हणून हे फाइंड आउट करायचंय. बल्ब चालू करायचा आहे का? बल्ब चालू करायचा गाईज? बाहेर मी मॅथचं लेक्चर घेतलं ना लास्ट टाइम. मला कॅमेरा नाही लॅपटॉपला, दॅट्स वाय फेस नाही दाखवतोय. नेक्स्ट लेक्चर गेल तेव्हाच मी लाईव्ह घेतो ना तसं पण बोर्डवर. ठीक आहे. क्लिअर आहे? समजलं बाळांनो? होईल का? करता येईल का? नाही. व्हेरी गुड. मग तुम्हाला ओळखायचं आहे की याच्यातला कोणता स्विच आहे. यू हॅव टू फाइंड विच स्विच इज फॉर दिस बल्ब. या बल्ब साठी कोणतं स्विच हे तुम्हाला ओळखायचं. चला, हा क्वेश्चन तुम्हाला दिला. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये याचा आन्सर सांगा. नेक्स्ट टाइम आपण 5-10 मिनिटं एक्स्ट्रा घेऊयात, राईट? आज चॅप्टर संपलाय, नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरला सुरू करू. स्क्रीनशॉट काढून घ्या काही त्याचा. बर. व्हेरी गुड प्रतीक, व्हेरी गुड. बाकीच्यांना पण सॉल्व्ह करू दे, ठीक आहे? बाकीच्यांना पण सॉल्व्ह करू दे, आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. चलो, थँक्यू गाईज फॉर टुडे. सी यू नेक्स्ट सेशन.